नमस्कार, शालिनी क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासाठी बनवला आहे आंब्याचा केक. तर हा एक आंबा घेतलेला आहे. तर तुम्ही एकापेक्षा अजून दोन पण घेऊ शकता. तर हा एक पिकलेला आंबा आहे आणि अ, हे बघू शकता तुम्ही. तर हा सोडा आहे आणि बेकिंग पावडर आणि ड्रायफ्रूट्स, रवा घेतलेला आहे 2 वाट्या. तर ह्या 2 वाट्याचा आपण आता केक करणार आहोत. तर त्याच्यासाठी आंबा आता आपण चिरून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. तर असा हा आंबा मी आता चिरून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि असा आंबा चिरल्यानंतर यामधला पूर्ण गर काढून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि पूर्ण बारीक होईल असं या आंब्याला बारीक करायचं आहे. तर हे बघा, मी हे ज्युसरचंच भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये हा गर पूर्ण टाकून घेणार आहे. तर गर टाकल्यानंतर पूर्ण आंबा असा बारीक होईल यामध्ये. या पद्धतीनं मी हे करून घेणार आहे मिश्रण. तर बघू शकता तुम्ही, असं पूर्ण काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर हा आंब्याचा केक खूप छान लागतो. करून बघा तुम्ही. आता सीझन आहे. तर ह्या सीझनमध्ये जेव्हा आंबे येतात तर त्यावेळेस आपल्याला आंब्याच्या नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी खूप चांगला हा मौका असतो एक. तर असा हा आंब्याचा केक यावेळेस मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही बघू शकता हे. तर हा असा पूर्ण गर काढून घ्या आणि गर काढल्यानंतर याला पूर्ण छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, पूर्ण गर काढून घेतला आहे. आणि हे जर असं बारीक नसन होत तर यामध्ये तुम्ही आता पाणी टाकायचं नाही. पण दूध आता आपल्याला केकमध्ये टाकायचं आहे, तर त्यामुळे दूध टाका तुम्ही आणि पूर्ण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. पहिले असं फिरवून घ्या एकदा. आणि गर जरा कमी असल्यामुळे तर हे बरोबर होणार नाही. तर त्यामुळे आता आपण दूध टाकायचं आणि दूध टाकून चांगलं फिरवून घ्यायचं. म्हणजे एकदम चांगलं मऊसूद असं हे मिश्रण तुम्हाला मिळेल. तर हे बघा, असं पूर्ण किती छान बारीक झालेलं आहे. तर हे बारीक झालं आहे. हे काढून घ्यायचं आहे आपल्याला एका बाउलमध्ये. आणि काढल्यानंतर आपल्याला आता तो रवा पण बारीक करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हे किती छान मिश्रण झालेलं आहे. तर हे पूर्ण असं गर आता आपण काढून घ्यायचं आहे यामधला. यामध्ये काही गाठी वगैरे असेल तर तुम्ही चाळणीनं गाळू शकता. तर चाळणीनं गाळून जर घेतलं तर यामध्ये काही गाठी वगैरे राहणार नाही. पण यामध्ये आता आपण दूध टाकून बारीक केल्यामुळे यामध्ये गाठी असण्याची शक्यताही बिलकुल आहे नाही. तर त्यामुळे आपण आता हे पूर्ण असा गर छान काढून घ्यायचा आणि प्लेन झालेला आहे. गाळण्याची काही गरज नाही. तर हा गर असा आपण घेतलेला आहे. तर हे बघा किती स्मूथ झालेला आहे बिलकुल. तर हा असा गर घ्यायचा आणि आता हा रवा आहे 2 वाट्या. तर ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच 2 वाट्याचा हा रवा आहे. तर मी साखर बारीक करून घेतली होती पहिले ह्या भांड्यामध्ये. तर ह्याच भांड्यात आपण आता रवा पण बारीक करून घेऊ आणि एकदा पाहून घ्यायचा. बारीक जर झाला नसेल तर अजून एकदा फिरवून घेऊ. तर असा हा डबल मी रवा फिरवून घेतला होता. तर आता हा आंब्याच्या रसामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला, जो गर काढला त्याच्यामध्ये. तर हे पूर्ण मिश्रण आता असं आपल्याला एकजीव करायचं आहे. तर यासाठी 1 वाटी साखर घेतलेली होती मी. तर हे बघा, दाखवते मी तुम्हाला आता. तर ही साखर पण यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला. तर ज्या वाटीनं हा रवा घेतला 2 वाट्या, त्याच वाटीनं हे 1 वाटी साखर आहे. पिठी साखर करून घेतली. तर हेच 1 वाटी साखर आता टाकायची आहे यामध्ये. तर साखर टाकल्यानंतर हा पूर्ण मिश्रण आता चांगलं फिरवून घ्यायचं. तर त्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. तर यामध्ये काही हे भिजणार नाही. तरी आपण फिरवून बघायचं आणि जर आपल्याला आवश्यकता वाटेल तेवढं दूध तुम्ही यामध्ये टाकायचं आहे. तर हे बघा, हे फिरवून बघितलं. आता यामध्ये आपण दूध टाकायचं आणि दुधाच्या साहाय्याने आपण याला पातळ करायचं आहे. तर जेवढी आपल्याला याची म्हणजे लागेल तेवढंच तुम्ही दूध टाका आणि फिरवत चला.
यामध्ये बिलकुल एकही अशी गाठी असल्या नाही पाहिजे आणि छान पद्धतीनं असं आपल्याला हे बॅटर असं स्मूथ करायचं आहे बिलकुल. नाहीतर मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता दूध टाकून. तर हे बघा मी अजून थोडंसं दूध टाकलं यामध्ये आणि हे फिरवून घेत आहे. तर हे असं बॅटर आपण आता पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. हे बघा हे छान फिरवून असं स्मूथ करून घेतलेलं आहे बॅटर आता आणि यामध्ये एकही अशी गाठ आहे नाही. तर हे सगळं जे साहित्य आहे बाकीचं हे टाकायचं नाही यामध्ये आणि आपल्याला हे बॅटर आता झाकून ठेवायचं आहे. तुम्ही 10 ते 15 मिनटं चांगलं याला रेस्टवर ठेवायचं आहे. तर थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं याला. तर हे बघा असं बॅटर झालेलं आहे आता आपलं पातळ. तर आता आपण झाकणी ठेवून याला झाकून ठेवू आणि हा बघा हा केक टीन आहे तो केक टीन तोपर्यंत आपण तयार करून घ्यायचा. तर याच्यामध्ये आता बटर पेपर टाकायचा आहे. तर आपण याचं माप घेऊन घेऊ आता मागून आणि कैचीच्या साहाय्याने पूर्ण बटर पेपर छान मापाचा कापून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा. तर यामुळे काय होईल की आपल्या भांड्याला केक चिपकणार नाही. तर हे बघा असा मागून ठेवायचा आणि माप घेऊन पूर्ण असा चांगला यामध्ये तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही पूर्ण तेल लावून घ्या आणि यामध्ये हा बटर पेपर टाकून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरून. तर हे बघा हा असा बटर पेपर मी टाकून घेतला आणि केक टीन तयार केला. तोपर्यंत आपण ह्या कढईत आपल्याला केक करायचा आहे. तर ही कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे. तर हे स्टँड जे आहे ते मी उलटं ठेवलं. सरळ ठेवलं असतं तर केक टीन वर गेला असता आणि झाकण्याची थोडीशी पंचाईत झाली असती. तर त्यामुळे हे जे स्टँड आहे ते उलटं ठेवलं आणि आता कढई गरम करायसाठी ठेवली आहे. कढई ही खूप पातळ आहे त्यामुळे लवकर गरम होते. तर हे बघा आपलं बॅटर आता 10 मिनटानंतर कसं थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर रवा असल्यामुळे हे थोडं घट्ट झालं. तर आता यामध्ये हे तेल टाकून घ्यायचं आहे. तर हे रिफाईंड तेलच आहे. सोयाबीनचं किंवा तुम्ही फल्लीचं टाकू शकता. नाहीतर मग तुमच्याकडे बटर असेल तर बटर पण टाकू शकता. तर हे बघा आता हे ड्रायफ्रूट्स आहे हे टाकून घेऊ आपण आणि हे टाकल्यानंतर ही जी चेरी आहे ही घरी बनवलेली होती मी. तर ही टाकून घ्यायची आहे. तर यामध्ये थोडा मैदा टाकायचा. मैद्याने हिला पूर्ण कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग चेरी टाकायची. चेरी जर अशीच टाकली तर खाली जाऊन बसेल ते बुडाला. मधामध्ये काही चेरी दिसणार नाही. तर त्यासाठी अशी कोटिंग करून टाकायची म्हणजे ते मधामध्ये वर अशी राहील, खाली बसणार नाही एकदम जाऊन. तर अशी ही चेरी आता मी टाकून घेतलेली आहे यामध्ये आणि चेरी टाकल्यानंतर हा हा बेकिंग पावडर आहे अर्धा चम्मच. तर अर्धा चम्मच तो सोडा होता तो पण टाकून घेऊ आता आपण आणि ह्या बेकिंग पावडरच्या टाकल्यानंतर हा सोडा आहे याच्यापेक्षा अर्धा खाण्याचा सोडा तो टाकून घ्यायचा आणि हे बॅटर चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा आता सगळं टाकल्यानंतर ह्या बॅटरचा कलर थोडासा बदलला आहे आणि थोडंसं फुगल्यासारखं झालं. तर आता आपल्याला जास्त वेळ न करता केक टीनमध्ये याला टाकून याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर शिजवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. तर आता हे बघा आता यामध्ये आपण हे केक टीनमध्ये टाकून घेऊ हे बॅटर पूर्ण. तर हे पूर्ण बॅटर असं केक टीनमध्ये टाकत आहे मी. तर व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि काही कॉमेंट असेल तर ते सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत आहे त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. तर हे आता केक टीन थोडंसं आपण काही एअर वगैरे असेल तर याला चांगलं असं थोडंसं टॅप करून घ्यायचं. त्यामुळे यामधली जागा जी असेल काही ज्यामध्ये मिश्रण गेलं नाही त्यामध्ये सुद्धा गॅप भरून निघेल आपली. तर हे बघा हे मिश्रण अर्ध टीन भरलेला आहे आपला. तर असं हे टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने हलवून घ्यायचं पूर्ण म्हणजे पूर्ण बॅटर पूर्ण कोंट्यात वगैरे जाईल असं चांगलं आणि हलवून घ्यायचं. आणि हे बॅटर आता टाकल्यानंतर यावर आता आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे.
तर हे पिस्त्याचे काप वगैरे केले होते मी आणि काजूचे होते थोडेसे, तर हे वरून टाकून घेणार आहे. तर हे टाकल्यानंतर आपल्याला याला बेक करायला ठेवायचं आहे. तर हे बघा आता हे पूर्ण टाकत आहे मी यावर. तुम्हाला चेरी वगैरे टाकायची असेल तर टाकून घेऊ शकता. तर असे हे पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे मी. तर ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आता आपल्याला याला बेक करायसाठी ठेवायचं आहे. तर हे बघा आपला केक आता आता गॅस हा छोटासा आहे, बारीक आहे बिलकुल, मीडियम साईज एकदम कमी आहे, मीडियम साईजही नाही आहे, एकदम कमी आहे. आणि हे कढई जी आहे छान गरम झालेली आहे. आता यावर आपल्याला हा जे झाकण बसेल तसं घ्या आणि झाकून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे हे टप होतं ते बसलं त्यावर, ते मी झाकून घेतलं आणि हा 45 मिनटं याला मी बेक करून घेतलं होतं. अर्ध्या तासाने बघितलं होतं एकदा, वरून थोडासा नरम होता. आता हे 45 मिनटानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर बघा हा केक किती छान बिलकुल हे निघत आहे. आपली सुरी टाकून बघितली ती कोरडी निघाली. तर याचाच अर्थ हा आपला केक शिजलेला आहे. तर ही नसन शिजला तर कढई गरम असते त्यावेळेस तुम्ही झाकण ठेवून त्यावर थोड्या वेळ आतमध्ये राहू देऊ शकता. तर केक छान शिजलेला आहे. आता आपण काढून घेऊ. तर हे बघा टूथपिक टाकून बघत आहे मी, ते पण छान क्लीन निघाली. तर आणि मिश्रण अर्धं होतं, अर्ध्यापेक्षा वर आलेलं आहे. तर तुम्ही बघा थोड्या वेळात आपण याला झाकून ठेवू 5 मिनटं आणि 5 मिनटानंतर याला थंड करण्यासाठी घेऊ. तर हे बघा हे पूर्ण काढून घेते मी यावरचं झाकण आणि याला आता थंड करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. तर हे बघा केक किती छान दिसत आहे आणि कलर पण पूर्ण नॅचरल आलेला आहे त्याला आंब्याचा. तर असा हा केक आता आपण काढून घेऊ आणि काढल्यानंतर याला आपल्याला थंड करण्यासाठी चांगला थंड होऊ द्या आणि नंतरच याचे काप करा. तर नाहीतर पूर्ण भुरका पडते म्हणून. तर हा केक आता आपण पूर्ण काढून घेऊ खाली आणि याला थंड करण्यासाठी ठेवून देऊ. तर हे बघा किती छान झालेलं आहे जवळून आणि हे बघा स्पंची पण आहे पूर्ण. तर त्यासाठी हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. बेल आयकन दाबायला विसरू नका आणि शालिनीज केक रेसिपीला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहत असल्यास धन्यवाद तुमचा. तर हा केक आता आपण चारी बाजूनी सुरी टाकून याला हलकं करून घेऊ. पण हा केक काही चिपकलेला नाही, आपण बटर पेपर टाकलेला होता. तर असे एखादी तुम्ही वरून ताट वगैरे काही घ्या आणि असा याला पलटी करून घ्यायचा आहे केकला. तर हे बघा खालून किती छान शिजलेला आहे. आणि हा बटर पेपर असा काढून टाकायचा, नाही निघला तरी थंड झाल्यावर तो निघतो. पण केक आपला बघा किती छान शिजलेला आहे आणि किती छान कलरही आला आहे खालून. तर आता आपण ह्या केकला कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि खाऊन बघा तुम्ही कसा झाला तो. करून बघा आणि खाऊनही बघा. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आणि छान स्मूथ पण झालेला होता. तर हा असा आंब्याचा केक मी आता तुम्हाला करून दाखवलेला आहे. तर आता जितके आपल्याच्यानं ते बटर पेपर निघेल तेवढा काढून घ्या, नाहीतर मग थंड झाल्यानंतर तो आपापच निघतो. तर त्याचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. तर हे बघा आता तुम्ही आता वाकून बघू शकता किती छान झालेला आहे. आणि ह्या समोर पण बघा. आता याला आपण कट करून घेऊ. तर पहिले मी मधातून कट करेल आणि याचे समप्रमाणात भाग करायचे आहे. तर तुम्ही मधातून कट करा पहिले. हे बघा सुरी एकसारखी फिरवत न्यायची, थोडं कट करत नेलं तर ते भुरका पडेल, म्हणून मग आता मधातून इकडून घ्या आणि मग दोन्ही साईडनं करू आपण याचे भाग. तर असा हा आंब्याचा केक तुमच्या भेटीला मी आणलेला आहे. तर तुम्ही बघून करू शकता.
आणि खाऊन बघा कसा झाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि शालिनीज क्विक रेसिपीला सबस्क्राईब करत चला. तर हा केक आता आपण असा कापून घेऊ चांगला आणि तुम्हाला मी दाखवते पण कसा झालेला आहे तो. तर हे बघा, तुम्ही गंजात पण करू शकता केक टीन नसेल तर. तर हे बघा किती छान फुगलेला आहे बघा आणि चेरी पण सगळी पूर्ण आतमध्ये गेलेली आहे आणि खूप छान झाला होता. तर असा हा केक करून बघा आणि नरम पण आहे. तर आणि हे बघा तुम्हाला मी थोडंसं फोडून पण दाखवते. हे बघा आतमधून किती छान झालेला आहे, पूर्ण चेरी आतमध्ये लागलेली आहे. आणि हा असाच केक तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ पाहत असल्यास धन्यवाद.